शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे। वाळवा तालुक्यातील राजारामबापू नाट्यगृह येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना जयंत पाटील म्हणाले की ज्या देवी देवतांच्या नावावर हा शक्तीपीठ महामार्ग लादला जातोय त्या खऱ्या देवाला भक्ताची सुपीक जमीन हिरावून घेणं कधीच मान्य होणार नाही। मात्र महाराष्ट्रात एका विशिष्ट देवाला हे चालत असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला। यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितले की वाळवा तालुका हा क्रांतिकारी परंपरेचा वारसा जपणारा आहे आणि अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा येथे कायम आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनीही यावेळी काहीही झाले तरी शक्तीपीठ महामार्ग होऊ दिला जाणार नाही असा स्पष्ट इशारा सरकारला दिला। वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, 8 वलय गट, दलित महासंघ, प्रहार पक्ष, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह अनेक संघटनांनी यावेळी शक्तीपीठ विरोधी कृती समितीला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। एकत्र करून तालुक्याची वीण गुंपली त्याच्या आम्ही साक्षीदार आहोत। मग कैलासवासी राजाराम बापू पाटील असतील, वसंतदादा असतील, इकडे क्रांतिवीर नागनाथ असतील, जीडी बापू लाड असतील, या सर्व मंडळींनी स्पर्धा केली। पण शेतकऱ्याला, सामान्य माणसाला माणूस कितनं उभा करण्याची स्पर्धा केली आणि म्हणून त्या स्पर्धेत जे उभा राहिले त्याला त्याच्या नरड्याला नख लावायचा प्रयत्न ही मंडळी जर करत असतील तर आपण स्वस्त बसून कसं चालेल? आपल्याला नको असलेले एक मोठं संकट वाळवा तालुक्यावरचं कसं टाळता येईल या विचार विनिमयासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत। आणि ज्यावेळी आम्ही या रस्त्याच्या विरोधातल्या सभांना सुरुवात केली त्यावेळी आमचे काही गावागावातले तरुण सहकारी असं म्हणत होते की आमच्या पक्षाचं काय, आमच्या पक्षाचं काय, त्यांचा पाठिंबा आहे की नाही, आमच्या पक्षाच्या नेत्यांचा तरी पाठिंबा आहे का, हा मनात किंतु ठेवून आंदोलनामध्ये सहभागी होताना जी अडचण कार्यकर्त्यांना येत होती ती अडचण स्वच्छ करण्यासाठी म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम घेतलेला होता। आणि तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातोय असं सरकार म्हणते त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन दिलेली चालणार नाही। मग एकाही देवाला चालत नसेल परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे, त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो। मी माझ्या तालुक्यात पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो, तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात आम्ही करतो। तर आमची परंपरा नाना पाटलांची, सगळ्या महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादून पाहत आहेत। वास्तविक पाहता या महामार्गाची काही एक आवश्यकता नाही आहे। ज्या देवस्थानाच्या नावाखाली हा रस्ता होतोय त्या पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, औंढा नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, आदमापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, औदंबूर असेल, या देवस्थानाला जोडणारे रस्ते आधी आहेतच। आणि आजपर्यंत यापैकी एकाही देवस्थानाला जाता असताना ट्रॅफिक जाम झालं आणि भक्तांची फार मोठी तारांबळ उडाली असं कधी झालेलं नाही आहे। मग असं असताना देवांचं नाव घेऊन नवा रस्ता करायची काय आवश्यकता आहे? प्रखर विरोध असताना सुद्धा शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे असं शासन प्रयत्नशील आहे। मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाची भूमिका ही सरकारनं प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे। ज्या गोष्टीची मागणी नाही, ज्या गोष्टीला कोणी पाठिंबा दिलेला नाही, ज्या गोष्टी झाली पाहिजे असं कोण म्हणत नाही, फक्त
सत्ताधारी लोक हे झालं पाहिजे म्हणतात, मात्र का झालं पाहिजे हे ते सांगत नाहीत, प्रश्न करत नाहीत. त्यामुळं शक्तीपीठ मार्ग हा कसल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे आणि यासाठी इथला सगळा शेतकरी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. प्रसंगी रक्त सांडायला लागलं तरी शेतकरी पाठीमागं राहणार नाही आणि तो पाठीमागं हटणार नाही. सांगली जिल्ह्यातल्या अत्यंत सुपीक जमिनी उद्ध्वस्त करून येणाऱ्या अनेक पिढ्यांचं उदरनिर्वाहाचं साधन उद्ध्वस्त करून होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा पहिल्या दिवसापासून विरोध आहे. खरं तर का महाराष्ट्र शासन हा शक्तीपीठ या सगळ्या शेतकऱ्यांच्यावर आणि या महाराष्ट्रावर लादत आहे, त्याचं कारण कोणालाच या ठिकाणी कळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. एक तर नागपूर रत्नागिरी हा महामार्ग असताना आणि त्या महामार्गावर अत्यंत तुरळक वाहतूक असताना त्यालाच हा पॅरलल रस्ता शक्तीपीठ महामार्गाच्या गोंडस नावाखाली या ठिकाणी लोकांच्यावर लादला जातोय. खरं तर त्याची गरज काय आहे, किती आहे हे काही माहिती नाही. परंतु हजारो लाखो शेतकरी या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे. त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन या शक्तीपीठ महामार्गामुळे जाणार आहे. नाहीतर वाळवा तालुका हा क्रांतीवीरांचा तालुका आहे. निश्चितपणानं जे जे ह्याच्या आडवे येतील, जे जे लादायचा प्रयत्न करतील शेतकऱ्यांच्यावर, त्यांच्या पायात पत्र्या ठोकल्याशिवाय इथला शेतकरी या ठिकाणी गप्प बसणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.